महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा रंगली होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार नेमके कुठे जाणार? अजित पवारांच्या गटात की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत? शिवसेना ठाकरे गटातील 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा आणखी वेगाने सुरू झाली होती. पण आता या संपूर्ण प्रकरणात एक मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. नेमकं काय घडलं आहे? पक्षात काय सुरू आहे? आणि शरद पवारांसमोर नेमकं कोणतं मोठं आव्हान उभं राहिलं आहे? चला जाणून घेऊया सविस्तर. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील काही खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. काही जण अजित पवार गटात जाणार, तर काही जण शिंदे गटात प्रवेश करणार, अशा अनेक बातम्या समोर येत होत्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र आता मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार पक्षातील खासदार फुटीचा धोका सध्या तरी टळला आहे. म्हणजेच तातडीने कोणतेही मोठे बंड किंवा पक्षांतर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शरद पवार गटासाठी हा तात्पुरता दिलासा मानला जात आहे. परंतु याचा अर्थ पक्षातील सर्व काही सुरळीत आहे असे मात्र अजिबात नाही. उलट पक्षामध्ये सध्या दोन वेगवेगळे मतप्रवाह स्पष्टपणे दिसून येत आहेत. पहिला गट असा आहे की बदलत्या राजकीय परिस्थितीत पक्षाने स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी काँग्रेसमध्ये विलीन व्हावे. त्यांच्या मते महाविकास आघाडी अधिक मजबूत होईल आणि भाजप विरोधी लढाई अधिक प्रभावीपणे लढता येईल. आगामी निवडणुकांमध्ये याचा राजकीय फायदा होऊ शकतो, असे या गटाचे मत आहे. तर दुसरीकडे दुसरा गट या प्रस्तावाच्या पूर्णपणे विरोधात आहे. या गटाच्या मते शरद पवार यांनी अनेक वर्षांच्या मेहनतीने उभा केलेला पक्ष स्वतंत्र राहायला हवा. पक्षाची वेगळी ओळख कायम ठेवणे महत्त्वाचे आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. इतकंच नाही, तर या गटातील काही नेत्यांचे मत असेही आहे की बदलत्या राजकीय परिस्थितीचा विचार करून पक्षाने थेट सत्ताधारी सरकारमध्ये सहभागी होण्याचा पर्यायही खुला ठेवावा. सत्तेत सहभागी झाल्यास कार्यकर्त्यांना बळ मिळेल, विकास कामांना गती मिळेल आणि पक्षाची ताकद वाढेल, असा त्यांचा दावा आहे. यामुळे पक्षाच्या अंतर्गत बैठका आणि चर्चांचे सत्र सध्या सुरू आहे. वरिष्ठ नेते दोन्ही गटांशी संवाद साधत आहेत. मतभेद मिटवण्याचे प्रयत्न सुरू असून कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्वांची भूमिका जाणून घेतली जात आहे. सध्या तरी ऑपरेशन टायगरची चर्चा शांत झाल्यासारखी दिसली आहे. तरी पक्षातील अंतर्गत मतभेद कायम आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, महाविकास आघाडीतील जागा वाटप आणि भविष्यातील राजकीय समीकरणे यावर पुढील निर्णय अवलंबून असणार आहेत. त्यामुळे शरद पवार गट पुढे स्वतंत्र राहणार, काँग्रेसमध्ये विलीन होणार की भविष्यात वेगळा राजकीय निर्णय घेणार, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. येत्या काही दिवसात या घडामोडींना नवे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. या संपूर्ण घडामोडींवर तुमचे मत काय आहे? शरद पवारांचा पक्ष स्वतंत्र राहावा, काँग्रेसमध्ये विलीन व्हावा की सत्ताधारी आघाडी समोर जाण्याचा निर्णय घ्यावा? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या राजकीय घडामोडींचे अचूक आणि वेगवान अपडेटसाठी आझाद मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.